माझं नाव आकाश काळुके. मी कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये प्रकल्प सहाय्यक म्हणून काम करत आहे. तर इथं आपण आत्ता उभे आहोत कृषी विज्ञान केंद्र बारामतीमधील येत्या कृषीसाठी उभारलेल्या पॉलिकम टनेल हाऊसमध्ये. याच्यामध्ये आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून शेती करत आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या हायड्रोपोनिक्सच्या सिस्टीम्स आपण इथं लावलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये टावर सिस्टीम आहे, ओपन टॉप ग्रो बॅग सिस्टीम आहे, मल्टीप्लांटर ब्लॅक सिस्टीम आहे, त्यानंतर डच बकेट सिस्टीम आहे आणि ट्रप सिस्टीम आहे किंवा NFT ए शेप सिस्टीम आहे. अशा वेगवेगळ्या हायड्रोपोनिक्सच्या सिस्टीम्स आपण इथं केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळी पिकं घेतलेली आहेत. ज्याच्यामध्ये काही परदेशी व्हरायटी आहेत, मिरची, काही स्नॅकी पेपर्स आपण लावलेले आहेत, ज्याच्यामध्ये लाल कलरची, येलो कलरची, त्यानंतर ऑरेंज कलरची आपण इथे स्नॅकी पेपर आपण लावलेले आहेत. त्याच्यामध्ये सलाडमध्ये जी वापरली जाते त्यानंतर चेरी टोमॅटो आपण इथे लावलेले आहेत. ज्याच्यामध्ये काळ्या कलरचा चेरी टोमॅटो आहे, लाल कलरचा आहे, पिवळ्या कलरचा आहे, गोल आकाराचा आहे, लंबुळका आकाराचा आहे. असे वेगवेगळ्या व्हरायटीचे आपण इथं टोमॅटो इथं लावलेले आहेत. त्यानंतर सोबत आपण बीफ टोमॅटो पण इथं लावलेला आहे, जो अर्धा किलोपासून 700 ग्रॅमपर्यंत त्याचं वजन होतं. अशा मोठ्या आकाराचे जे टोमॅटो आहेत ते पण आपण इथं लावलेले आहे, ज्याचं आपण इथं प्रात्यक्षिक केलेलं आहे. त्यानंतर रावेत म्हणून एक मिरची आपण लावलेली आहे, जी एकदम अशी उलटी येते. म्हणजे जी झाडाला आपल्या नॉर्मल मिरच्या येतात त्याच्यापेक्षा ती उलटी आपल्याला बघायला मिळेल इथे. तर ती मिरचीच आपण इथं प्रात्यक्षिक केलेलं आहे. त्यानंतर एका झाडाच्या जागेमध्ये आपण 24 झाडं इथं आपण टावर सिस्टीममध्ये वरती बसवलेलं आहे आणि एका झाडाच्या उत्पादनापेक्षा आपण 24 जास्त घेत आहोत. तर याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची माती वापरलेली नाही, फक्त कोकोपीट वापरून आणि पाण्याचा मध्ये वापरून आपण त्याच्यामध्ये शेती करत आहोत. तर अशा प्रकारे जर तंत्रज्ञान तुम्हाला पाहायचं असेल, याबद्दल माहिती घ्यायची असेल, प्रशिक्षण घ्यायचं असेल, तुम्ही येत्या कृषी जे आपलं जानेवारीमध्ये येणारं 17 ते 24 जानेवारीला जे एक्झिबिशन आहे कृषी 2026, तर त्याच्यामध्ये अवश्य भेट द्यावी अशी मी शेतकऱ्यांनी विनंती करतो. अशा वेगवेगळ्या गोल आकाराचा आहे, लंबगोल आकाराचा आहे, डच बकेट सिस्टीममध्ये टोमॅटो लावला आहे. याला बीफ टोमॅटो असं म्हणतात. याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळ्या साईजेस आहेत. याच्यामध्ये लाल कलरचा टोमॅटो आहे, काळ्या कलरचा चेरी टोमॅटो आहे, त्यानंतर पिवळ्या कलरचा टोमॅटो आहे, जे त्याच्यामध्ये बीफ टोमॅटो त्याला पण म्हणतात. त्याचे जे बर्गरमध्ये जे टोमॅटोचे स्लाईस वापरले जातात, तर ते या व्हरायटीचे ते टोमॅटो वापरले जातात, जे सलाडमध्ये पण वापरले जातील आणि चेरी टोमॅटोमध्ये ॲज अ डेकोरेशन म्हणून सुद्धा हे ते टोमॅटो जे आहेत ते वापरले जातात. सर अशा प्रकारचा बीफ टोमॅटो आपण बघू शकतो. बीफ टोमॅटो याला म्हणतात, जो 500 ग्रॅम वजनापासून 700 ग्रॅम वजनापर्यंत त्याचं वजन होतं. अशा प्रकारची व्हरायटीचं पण आपण इथे डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. रोल म्हणलं चालू करायचं. माझं नाव आकाश काळुके. तर आता आपण आहोत कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील मातीविना शेती तंत्रज्ञानाच्या प्लॉटमध्ये. तर याच्यामध्ये आपण इथं बघू शकता, NFT सिस्टीममध्ये आपण इथं कुठल्याही प्रकारची माती यूज न करता फक्त पाण्यावरती लेट्यूस हे एक्झॉटिक आपण इथं पीक घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण हा लेट्यूस बर्गरमध्ये, सलाडमध्ये वापरला जातो. तर या प्रकारचं जर डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला बघायचं असेल, अशा प्रकारचं जर मातीविना शेती तुम्हाला बघायची असेल, तर येत्या कृषिकमध्ये 2026चं आपलं जे कृषिक आहे जानेवारीमध्ये 17 ते 24 जानेवारीमध्ये, तर त्या एक्झिबिशनला तुम्ही आवर्जून भेट द्या, मी असे सर्वांना विनंती करतो.